कांदा आणि लसूण खाण्याबद्दल श्रीमद भगवद्गीता काही सांगते का? तुम्हीही अनेकदा ऐकलं असेल की कांदा आणि लसूण खाऊ नये, पण भगवद्गीतेत असं लिहिलं आहे का? तर चला आज जाणून घेऊया भगवद्गीता याबद्दल नेमकं काय सांगते. तर सर्वात अगोदर एक गोष्ट स्पष्ट करूया. भगवद्गीतेत कांदा आणि लसूण यांचा थेट उल्लेख नाही. भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण आहाराचे सात्विक, राजसिक आणि तामसिक असे 3 प्रकार सांगतात. पण कांदा आणि लसूण याचा कोणत्याही प्रकारात समावेश होत नाही. काही वैष्णव परंपरा आणि आयुर्वेदांतील मतानुसार कांदा आणि लसूण हे राजसिक मानले जातात किंवा काही प्रसंगी ते तामसिक प्रभावाचे मानले जातात. त्यामुळे अनेक साधक आध्यात्मिक साधनेच्या काळात यांचं सेवन करणं टाळतात. आणि दुसरीकडे आधुनिक विज्ञानात आणि आयुर्वेदात कांदा आणि लसणाचे अनेक आरोग्यदायी गुणही सांगितले आहेत. त्यामुळे ते खायचं की नाही हा तुमच्या श्रद्धेचा, आरोग्याचा आणि वैयक्तिक जीवनशैलीचा डिसिजन आहे. शेवटी एक गोष्ट क्लिअर करते, कांदा आणि लसूण खाणं पाप नाही. ते खायचं की नाही हा तुमचा वैयक्तिक डिसिजन आहे. पण एक चांगला डिसिजन तुम्ही आताच घेऊ शकताय माझ्या पेजला फॉलो करून.